हॅलो एव्हरीवन, आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा 11th टॉपिक शूट करणार आहे, ज्याला आपण म्हणतो अल्कोहॉल फिनॉल इथर. अल्कोहॉल फिनॉल इथर. आता बाळांनो, अल्कोहॉल फिनॉल इथर जो आहे त्या टॉपिकचं जे वेटेज आहे विच इज कंपल्सरी 4 मार्क्स बोर्डसाठी आणि विथ ऑप्शन टॉपिकचं वेटेज आहे 6 मार्क्स. तर आता विथ ऑप्शन 4 मार्क्स म्हटल्यानंतर तसं बघितलं गेलं तर टॉपिक इज व्हेरी इझी. रिझन बिंग कारण ह्या टॉपिक मध्ये 30% ऑफ द पार्ट जो आहे तो याच्या आधीचा टॉपिक जो होता हॅलोजन त्याच्याशी ओव्हरलॅपिंग आहे. तर बऱ्यापैकी रिॲक्शन्स 2-3 रिॲक्शन झालं, क्लासिफिकेशन झालं, हे सगळं ओव्हरलॅपिंग आपल्याला हॅलोजन सोबत दिसणार आहे. आता व्हेन आय से अल्कोहॉल फिनॉल अँड इथर आपण त्यांना इंडिव्हिज्युअली ब्रेकडाऊन करूयात. व्हेन आय से अल्कोहॉल, बाळांनो अल्कोहॉल म्हणजे काय आठवतं तुम्हाला? ते नाही, ठीक आहे. अल्कोहॉल म्हणजे सपोज मी इथं एक अल्केन लिहिला. आता हा अल्केन आहे 2 कार्बनचा. 2 कार्बनचा अल्केन म्हटल्यानंतर आपण याला इथेन असं म्हणतो. काय म्हणतो? इथेन. व्हेन वी हॅव 2 कार्बन अँड सिंगल बॉन्ड इट इज कॉल्ड ॲज इथेन. आता मी एक काम करणार आहे. इथेन इथे सगळीकडे बाळांनो हायड्रोजन आहे. वी हॅव हायड्रोजन एव्हरीवेअर. आता मी एक हायड्रोजन रिमूव्ह करतेय आणि त्या एका हायड्रोजनच्या जागी लावतीये OH. एका हायड्रोजनच्या जागी लावतीये OH. OH लाच आपण हायड्रॉक्सी पण म्हणतो आणि अल्कोहॉल पण म्हणतो. मग जेव्हा मी एक हायड्रोजन काढून OH लावला त्याला आपण काय म्हणतो? तर बाळांनो याला म्हणायचं हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. काय म्हणायचं? हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हायड्रॉक्सीचा अर्थ होतो OH, डेरिव्हेटिव्हचा अर्थ होतो डिराइव्ड फ्रॉम, आणि अल्केन म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. तर जर मला कोणी विचारलं व्हॉट डू यू मीन बाय अल्कोहॉल, तर मी म्हणणार आहे हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, ज्याचा मीनिंग आहे की अल्केन मध्ये मी एक हायड्रोजन रिमूव्ह केला आणि त्या हायड्रोजनच्या जागी मी लावला हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे OH. हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हायड्रॉक्सी OH डेरिव्हेटिव्हचा अर्थ आहे डिराइव्ड फ्रॉम, आणि हे कोणापासून आलंय? तर अल्केन पासून आलंय. अँड व्हॉट डू यू मीन बाय अल्केन? तर अल्केनचा अर्थ होतो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. सो अल्कोहॉल्स आर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आता सेकंड फंक्शनल ग्रुप जो इथे दिलाय दॅट इज फिनॉल. व्हॉट डू यू मीन बाय फिनॉल? तर बाळांनो ही आहे बेन्झीन रिंग. दिस इज युअर बेन्झीन रिंग. आता बेन्झीन रिंगचा फॉर्म्युला काय? C6H6. म्हणजे काय? तर हे जे एव्हरी जॉइंट आहे, यू कॅन सी 6 जॉइंट्स इन अ बेन्झीन रिंग. नाउ एव्हरी जॉइंट कंटेन्स 1 कार्बन अँड 1 हायड्रोजन. सो देर आर 6 जॉइंट्स. 6 जॉइंट्सचा अर्थ होतो एका जॉइंटला 1 कार्बन 1 हायड्रोजन. सो टोटल किती झाले? C6H6. आता जर मला इथे दुसरा ग्रुप लावायचा आहे, ही रिंग आहे माझी, मला इथे दुसरा ग्रुप लावायचा आहे, तर दुसरा ग्रुप येऊन हायड्रोजनच्या डोक्यावर बसणार की मला हायड्रोजन काढून तो ग्रुप लावावा लागेल? हायड्रोजन काढून ग्रुप लावावा लागेल. सो C6H6 इज बेन्झीन. But if I want to attach a new group, I will have to remove 1 hydrogen. म्हणजे ते होणार आहे C6H5. बाळांनो C6H5 ला म्हणायचं फिनिल. C6H5 ला काय म्हणायचं? फिनिल. मॅम हायड्रोजन तर काढला. का काढला? कारण मला त्याच्या जागी दुसरा ग्रुप लावायचा होता. कोणता ग्रुप लावायचा होता? तर मी त्याच्या जागी लावला OH. आपण आता शिकलोय OH ला म्हणायचं अल्कोहॉल. मग बेन्झीन रिंगचा मी एक H काढला, त्याच्यामुळे तो झाला फिनिल. बेन्झीनचा झाला फिनिल. मग एक H काढून त्याच्या जागी काय लावला? अल्कोहॉल. सो फिनिल प्लस अल्कोहॉल, फिनिल प्लस अल्कोहॉल टुगेदर गिव्ह मी फिनॉल. टुगेदर गिव्ह मी फिनॉल. त्याच्यामुळे ह्या स्ट्रक्चरचं नाव आहे फिनॉल, बिकॉज इट इज फिनिल C6H5 plus OH alcohol. So phenyl plus alcohol is phenol. Is it clear till here? Now coming to the third functional group which is ether. आता बाळांनो इथरची एक गंमत सांगते तुम्हाला. हे बघा, हे बघा CH3OH हा कोण आहे बोला? अल्कोहॉल.
एक कार्बन मिथेन आणि अल्कोहॉल ऑल, मिथेनॉल प्लस मी एक काम करते, अजून एक CH3OH घेते, अजून एक काय घेते, CH3OH. याला असं लिहिण्यापेक्षा असं लिहिलं तरी चालेल, CH3OH. एकच मिनिंग आहे त्याचं, फक्त लिहिताना मी शफल केलंय. मी 2 युनिट्स घेतले मिथेनॉलचे आणि मी काय करतेय नीट बघा, इथून काढतेय OH आणि इथून काढतेय H. काय म्हटलं मी, इथून काढतेय OH आणि इथून काढतेय H, म्हणजे बाहेर काय निघालं बोला, H2O. काय काय राहिलं, CH3O, CH3. यालाच आपण म्हणतो ROR, and this ROR is called as ether. This ROR is called as ether. So basically त्याचं मीनिंग काय, तर हा जो इथर आहे हा मी कोणापासून आणलाय, तर तुम्ही आता बघितलं रिएक्शन मध्ये मी हा इथर आणला अल्कोहॉल पासून. कोणापासून, पण अल्कोहॉल पासून कसा आणला, तर मी अल्कोहॉलचे 2 युनिट्स घेतले आणि त्या दोन्ही युनिट्स मधून मिळून मी वॉटर बाहेर काढलं. काय बाहेर काढलं, वॉटर. आणि 2 अल्कोहॉलच्या युनिट्स मधून वॉटर बाहेर काढल्यानंतर माझ्याकडे इथर तयार झालं. काय तयार झालं, इथर. सो फ्रॉम दिस आय कॅन कन्क्लूड वन थिंग, दॅट ether is the product of dehydration of alcohol. Ether is the product of dehydration of alcohol, which means what, की अल्कोहॉल मधून जेव्हा मी वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढते, वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढण्याचा अर्थ होतो डिहायड्रेशन. जेव्हा मी अल्कोहॉल मधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढते तेव्हा मला एक फंक्शनल ग्रुप मिळतो ज्याला आपण ROR, इथर असं म्हणतो. Is it clear? So these are the 3 functional groups that we are going to study in this topic. I repeat, first one is alcohol, second one is phenol आणि थर्ड वन इज इथर. हे सगळे कसे आले ते कळालं. अल्कोहॉल म्हणजे काय असतं, ROH, ज्याला आपण म्हणतो दे आर द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, म्हणजे अल्केन मधला H काढून OH लावला तर अल्कोहॉल मिळतो. फिनॉल काय असतं, बेन्झीन रिंगचा एक H काढा आणि त्याच्या जागी OH लावा, म्हणजे फिनिल प्लस अल्कोहॉल इज फिनॉल. आणि लास्ट वन आहे इथर, ROR. आताच बघितलं कसा मिळाला इथर, अल्कोहॉलचे 2 युनिट्स घ्या, त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढल्यानंतर इथर इज द प्रोडक्ट ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहॉल. अल्कोहॉलचे डिहायड्रेशन केलं की मला इथर मिळतं. आर दीज 3 फंक्शनल ग्रुप्स क्लिअर टिल हिअर? लिहायचं असेल तर लिहून घ्या. एंडला okay, चलो now let's come to the first functional group, alcohol. आता मॅम आपण अल्कोहॉलचं क्लासिफिकेशन बघूयात. अल्कोहॉल इज ROH, इट इज क्लिअर टिल हिअर. आता वी विल सी द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहॉल, क्लासिफिकेशन. बट क्लासिफिकेशन करताना, क्लासिफिकेशनचा अर्थ काय, आपल्याला त्यांना सेपरेट करायचंय, क्लासिफाय करायचंय. पण क्लासिफाय करताना आपल्याला त्याला कोणत्या तरी बेसिसवर क्लासिफाय करावं लागणार आहे. मग कोणत्या बेसवर आपण त्याला क्लासिफाय करणार आहे, तर वी आर गोइंग टू क्लासिफाय इट ऑन द बेसिस ऑफ, वी आर गोइंग टू क्लासिफाय इट ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH. म्हणजे काय, तर मी अल्कोहॉलचं क्लासिफिकेशन तर करणार आहे, बट कशाच्या बेसिसवर करणार आहे, तर त्याच्याकडे किती OH आहे त्याच्या बेसिसवर आय एम गोइंग टू क्लासिफाय इट. ओके, सो आय एम गोइंग टू क्लासिफाय इट ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH. नाउ आय कॅन क्लासिफाय इट इनटू मेजरली 4 टाइप्स. किती टाइप्स मध्ये क्लासिफाय करू शकते, 4 टाइप्स. ओके, त्याच्यातला फर्स्ट टाइप आहे monohydroxy derivative. Now what do you mean by monohydroxy derivative? तर term itself tells you. mono चा अर्थ होतो 1
आणि हायड्रॉक्सीचा अर्थ होतो OH ग्रुप. सो मोनोहायड्रॉक्सी मीन्स जेव्हा मी एखादा अल्केन घेते, सपोज इथेन, आणि इथेनचा मी एक H काढला आणि त्या H च्या जागी जेव्हा मी OH लावते, when one OH is present, मोनोचा अर्थ आहे वन आणि OH चा अर्थ आहे हायड्रॉक्सी. जेव्हा मी एक H काढते आणि त्याच्या जागी OH लावते, त्याला आपण मोनोहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. काय म्हणतो बोला? मोनोहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर सेकंड टाइप आहे डायहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह. डायहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह, अगेन द टर्म इटसेल्फ टेल्स यू. डायचा मीनिंग आहे टू, हायड्रॉक्सीचा मीनिंग आहे OH. सेम एक्झाम्पल, आय विल टेक अ इथेन फर्स्ट. आधी आपण एक इथेन घेऊयात आणि मग मी काय करणार आहे, इथेनचे दोन H काढणार आहे आणि H च्या जागी मी लावणार आहे OH. सो डायचा अर्थ आहे टू आणि हायड्रॉक्सीचा मीनिंग आहे OH ग्रुप. नाउ व्हेन आय रिप्लेस टू हायड्रोजन बाय टू OH ग्रुप, इट इज कॉल्ड एज अ डायहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह. आता वन थिंग इम्पॉर्टंट हियर इज, when you have two OH in one single structure, it is called as glycol. काय म्हणायचं त्याला? ग्लायकॉल. एका स्ट्रक्चर मध्ये जेव्हा दोन OH येतात त्याला आपण ग्लायकॉल असं म्हणतो. तसंच येऊया थर्ड कडे. थर्डचं मीनिंग आहे ट्राय हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह. अगेन टर्म स्प्लिट करण्याचा प्रयत्न करूयात. ट्रायचं मीनिंग आहे थ्री and हायड्रॉक्सीचं मीनिंग आहे OH. एक अल्केन घेते मी, सपोज मी इथे घेतला प्रोपेन. प्रोपेनचा अर्थ आहे तीन कार्बन आणि सिंगल बॉन्ड. प्रोपेनचा अर्थ आहे तीन कार्बन आणि सिंगल बॉन्ड. आता मी इथून तीन H रिमूव्ह करणार आहे आणि त्या तीन H च्या जागी मी लावतीये OH. सो ट्राय हायड्रॉक्सीचा मीनिंग आहे when three hydrogens are replaced by three hydroxy group. तीन हायड्रोजन काढा आणि त्याच्या जागी तीन OH लावा, दॅट इज कॉल्ड एज ट्रायहायड्रॉक्सी. बरं मॅम, जर दोन OH असतील तर त्याला तुम्ही ग्लायकॉल म्हटले, तसं मग तीन OH असतील तर त्याला काय म्हणायचं? तर बाळांनो, तीन OH असेल तर त्याला म्हणायचं ग्लिसेरॉल. काय म्हणायचं? ग्लिसेरॉल. 2OH ग्लायकॉल, 3OH ग्लिसेरॉल. आणि आता येऊयात आपल्या लास्ट टाइपवर. लास्ट टाइपला म्हणायचं पॉलीहायड्रॉक्सी. लास्ट टाइपला काय म्हणायचं बोला? पॉलीहायड्रॉक्सी. पॉलीहायड्रॉक्सी. आता पॉलीचा मीनिंग काय? पॉली स्टँड्स फॉर मेनी. पॉली स्टँड्स फॉर मेनी आणि हायड्रॉक्सीचा अर्थ आहे OH. मग अगेन द सेम थिंग, जेव्हा आपण तीन किंवा तीन पेक्षा जास्त OH रिमूव्ह करतो आणि त्याच्या जागी तीन पेक्षा जास्त H रिमूव्ह करतो आणि त्याच्या जागी OH लावतो, तर त्याला म्हणायचं पॉलीहायड्रॉक्सी. आय रिपीट, when more than 3 hydrogens are replaced and OH group is attached, it is called as polyhydroxy. Let's see an example. If I take 4 carbons, 4 carbon and single bond is butane, but आता मी काय करणार आहे, ब्युटेनचे H काढणार आहे, ब्युटेनचे H काढणार आहे आणि त्याच्या जागी OH लावणार आहे. तर यालाच आपण म्हणतो बाळांनो पॉलीहायड्रॉक्सी. यालाच काय म्हणतो? पॉलीहायड्रॉक्सी. मग जसं 2 ला म्हणतात ग्लायकॉल, 3 ला म्हणतात ग्लिसरॉल, तसं 4 ला आपण म्हणतो सॉर्बिटॉल. काय म्हणतो? सॉर्बिटॉल. जसं 1 इज कॉल्ड ॲज अल्कोहॉल, 2 is glycol, 3 is glycerol and 4th is called as sorbitol. 4th ला काय म्हणायचं? sorbitol. So this was the classification of alcohol आणि हे कशाच्या बेसिस वर केलं? On the basis of number of OH. ठीक आहे? Online please take a screenshot of it. Okay, so now we have the second classification and second classification is on the basis of hybridization. is on the basis of hybridization. च्या आधी एकदम बेसिक गोष्ट समजून घ्या. जर सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणतो sp3 हायब्रिडाइज्ड.
डबल बॉन्ड असेल तर त्याला म्हणतो sp2 हायब्रिडाइज्ड, आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणतो sp हायब्रिडाइज्ड. I repeat, if there is a single bond, it is sp3. If there is a double bond, it is sp2. And if there is a triple bond, त्याला म्हणायचं sp. आता याच्याच बेसिसवर आपण याला क्लासिफाय करूयात. ठीक आहे. फर्स्ट क्लासिफिकेशन जे आहे ते आहे sp3 चं. सेकंड जे आहे ते आहे sp2 चं, sp2 चं, आणि थर्ड जे आहे ते आहे sp चं. सो जसं आपण ऑन द बेसिस ऑफ OH त्याला 4 मध्ये क्लासिफाय केलं, मोनो हायड्रॉक्सी, ड्राय हायड्रॉक्सी, ट्रायहायड्रॉक्सी, पॉलीहायड्रॉक्सी, तसं आता ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन आय विल क्लासिफाय इट इनटू 3. फर्स्ट वन इज sp3, देन आय हॅव sp2, and then the last one I have is sp. आता sp3 चा अर्थ होतो सिंगल बॉन्ड. मॅम इथपर्यंत तर कळालं. ठीक आहे. आता याच्या पुढे त्याला क्लासिफाय करूयात, नीट लक्ष द्या. sp3 जो आहे त्याला आपण फर्दर 3 मध्ये क्लासिफाय करू शकतो. किती मध्ये क्लासिफाय करू शकतो? 3 मध्ये. कोणते 3? फर्स्ट वन जो आहे त्याला म्हणायचं अल्काइल अल्कोहोल. काय म्हणायचं? अल्काइल अल्कोहोल. फर्स्ट वन जो आहे त्याला म्हणायचं अल्काइल अल्कोहोल. ठीक आहे. आता व्हॉट डू यू मीन बाय अल्काइल अल्कोहोल? अल्काइल अल्कोहोलचा अर्थ होतो की OH जो आहे म्हणजे माझा सबस्टिट्यूटेड ग्रुप जो आहे तो ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्या कार्बननी सगळे बॉन्ड सिंगल बनवलेले आहेत आणि तो आहे sp3 हायब्रिडाइज्ड. तो कसा आहे? sp3 हायब्रिडाइज्ड. सो अल्काइल अल्कोहोलचा अर्थ आहे की OH इज अटॅच्ड टू अ कार्बन विच इज sp3 हायब्रिडाइज्ड. त्याला म्हणायचं अल्काइल अल्कोहोल. sp3 मध्ये सेकंड टाइप आहे अलाइल अल्कोहोल. कोणता अल्कोहोल? अलाइल अल्कोहोल. आता इथे नीट बघा, फोकस, समथिंग इम्पॉर्टंट इज हियर नाउ. ठीक आहे. आता नीट बघा, OH जो आहे तो ज्या कार्बनला अटॅच्ड आहे फक्त त्याच कार्बनवर फोकस करा, म्हणजे दिस कार्बन, या कार्बनवर फोकस करा. OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्या कार्बननी तर आपले सगळे बॉन्ड सिंगल बनवलेत. बघा इथे पण सिंगल 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 सिंगल, तो बिचारा सिंगलच आहे. ठीक आहे. OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्या कार्बननी सगळे बॉन्ड सिंगल बनवलेत. याचाच अर्थ तो sp3 आहे. याचाच अर्थ तो sp3 आहे. पण तो जो कार्बन आहे तो फर्दर एका कार्बनला अटॅच्ड आहे ज्याने डबल बॉन्ड बनवलाय आणि डबलला म्हणायचं sp2. डबलला म्हणायचं sp2. म्हणजे OH ज्याला अटॅच आहे तो तर बिचारा साधा आहे, सगळे बॉन्ड सिंगल बनवले, पण खरा कार्यक्रम त्याच्या बाजूवाल्यांनी केला. बाजूवाल्यांनी काय केलं तर डबल बॉन्ड बनवला. त्यालाच आपण म्हणतो अलाइल अल्कोहोल. नीट ऐका आता. OH इज अटॅच्ड टू अ कार्बन विच इज sp3 हायब्रिडाइज्ड which is further attached to a carbon which is sp2 hybridized. So allyl चा अर्थ होतो जर OH मला अटॅच्ड आहे तर मी तर सिंगल आहे, sp3 हायब्रिडाइज्ड आहे, बट हा sp3 ज्या कार्बनला पुढे अटॅच्ड आहे तो कार्बन डबली बॉन्डेड आहे म्हणजे sp2 आहे. OH is attached to a carbon which is sp3 which is further attached to a carbon which is sp2. आणि त्यानंतर याचंच थर्ड क्लासिफिकेशन ज्याला आपण म्हणतो बेन्झाइल अल्कोहोल. ज्याला आपण म्हणतो बेन्झाइल अल्कोहोल. बेन्झाइल अल्कोहोलचा अर्थ बघा आता. ही आहे बेन्झीन रिंग. आता बेन्झीन रिंगला एक कार्बन अटॅच्ड आहे. बेन्झीन रिंगला एक कार्बन अटॅच्ड आहे आणि त्या कार्बनला OH अटॅच्ड आहे. म्हणजे काय? आता नीट बघा, OH जो आहे, ठीक आहे, OH जो आहे, नीट फोकस करा. हे बघा, OH जो आहे तो ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्या कार्बननी सगळे बॉन्ड सिंगलच बनवलेत. इथं बेन्झीन सोबत सिंगल, OH सोबत सिंगल, वर पण सिंगल, खाली पण सिंगल. OH नी ज्या कार्बन सोबत बॉन्ड बनवले तो तर सगळे सिंगल बॉन्ड बनवलेत म्हणजे तो आहे sp3. पण काय म्हटलं मी? पण तो पुढे बेन्झीन रिंगला अटॅच्ड आहे
आणि बेन्झीनचे सगळे कार्बन असतात sp2. ठीक आहे. सो बेन्झाईल अल्कोहोलचा अर्थ असा आहे की OH जो आहे तो एका कार्बनला अटॅच्ड आहे ज्यांनी सिंगल बॉन्ड बनवले म्हणजे sp3, पण तो कार्बन पुढे बेन्झीन रिंगला अटॅच्ड आहे आणि बेन्झीनचे सगळे कार्बन हे sp2 हायब्रिडाइज्ड असतात. यालाच आपण म्हणतो बेन्झाईल अल्कोहोल. ठीक आहे. ही आणि ही केस थोडीफार सिमिलर आहे. इथे डबली बॉन्डेड आहे sp2च आहे पण ही ओपन चेन आहे. इथे पण डबल बॉन्ड आहे बट इथे रिंगची केस आहे. कोणती केस आहे? रिंग. मग याला इंग्लिश मध्ये कसं बोलायचं? सबस्टिट्यूटेड ग्रुप इज अटॅच्ड टू अ कार्बन which is sp3 hybridized but which is further attached to a benzene ring and all the carbons of benzene ring are sp2 hybridized. तुम्ही म्हणणार मॅम बेन्झीन मध्ये का बरं sp2 हायब्रिडाइज्ड? तर बाळांनो इथे ऑल्टरनेट डबल बॉन्ड आलाय ना. ऑल्टरनेट काय आलाय बोला? डबल बॉन्ड. आणि ऑल्टरनेट डबल बॉन्ड आल्यामुळे काय झालंय? तर ऑल्टरनेट डबल बॉन्ड आल्यामुळे ती रिंग झाली आहे sp2 हायब्रिडाइज्ड. रिंग कशी झाली आहे बोला? sp2 हायब्रिडाइज्ड. ठीक आहे. रिंग कशी झाली आहे बोला? sp2 हायब्रिडाइज्ड. सो दिस वॉज द क्लासिफिकेशन ऑफ sp3. आता येऊयात क्लासिफिकेशन ऑफ sp2 कडे. ओके. सो आता आपण sp2 ला फर्दर 2 मध्ये क्लासिफाय करू शकतो. sp2 ला आपण फर्दर 2 मध्ये क्लासिफाय करू शकतो. एकाला म्हणायचं विनिल अल्कोहोल. एकाला काय म्हणायचं? विनिल अल्कोहोल. आणि फिनॉल लिहायची गरज नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला सध्या तरी एकच सांगतेय. विनिल अल्कोहोल. विनिलचा अर्थ काय? तर नीट फोकस करा. OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो डबली बॉन्डेड आहे. OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो कसा आहे? डबली बॉन्डेड. आणि डबली बॉन्डेडचा अर्थ होतो sp2 हायब्रिडाइज्ड. अलाइल आणि विनिल मध्ये मुलं खूप कन्फ्यूज होतात. अलाइलचा अर्थ आहे की OH ज्याला अटॅच्ड आहे तो sp3 पण त्याच्या पुढचा sp2. बट विनिल मध्ये काय होतं? OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो स्वतःच sp2 आहे. सो दॅट इज कॉल्ड एज विनिल अल्कोहोल. आणि लास्ट वाला तर व्हेरी इझी बाळांनो. हे बघा काय होतंय? तर OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्या कार्बननी सगळे बॉन्ड ट्रिपल बनवले. सगळे म्हणजे 3 बॉन्ड बनवलेत. सो ट्रिपल बॉन्ड. सो इन द थर्ड केस OH is attached to a carbon which is sp hybridized. So this was the second classification on the basis of hybridization. sp3 single bond, sp2 double bond and sp is triple bond. Please take a screenshot of it. Okay, chalo then. Now we'll move on to the next part. Now we will move on to nomenclature. Nomenclature म्हणजे काय? तर आपल्याला आता त्यांचं नेमिंग द्यायचं आहे. Again, nomenclature is of 2 types. हे तर सगळ्यांना माहिती आहे. One is called as the IUPAC nomenclature, IUPAC nomenclature, and the other name is common name. Common name लाच आपण trivial name पण म्हणतो. मी लेक्चरच्या व्हेरी स्टार्टिंगला आता मी फक्त IUPAC घेतेय and end of the lecture I will go for common to avoid confusion. तर आता आपण IUPAC nomenclature ला सुरू करू. आता IUPAC nomenclature चे काही बेसिक रूल्स आहे. बस तेच बेसिक रूल्स फॉलो करा. बाकी इट इज व्हेरी इझी. आता हे बघा बाळांनो, जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणतो अल्केन. काय म्हणतो? अल्केन. पण अल्कोहोल काय असतो की अल्केनचा H काढा आणि OH लावा. मग अल्केनचा H काढून जेव्हा तुम्ही OH लावता तर नॉमेनक्लेचर मध्ये काय फरक पडतो? तर हा जो E आहे त्याला आपण रिप्लेस करतो OL नी आणि त्याच्यामुळे नाव होऊन जातं अल्केनॉल. काय नाव होऊन जातं? अल्केनॉल. जसं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर ANE, पण H काढून OH लावला तर इकडचा हा E काढा आणि त्याच्या जागी OL लावा. सो युअर जनरल फॉर्म्युला फॉर दिस इज अल्केनॉल. आपण काय म्हणूयात त्याला? अल्केनॉल. जसं फॉर एक्झाम्पल हे बघा, हा आहे मिथेन बाळांनो. हा काय बोला? मिथेन. कार्बन आहे आणि चारी बाजूला H आहे.
हा आहे मिथेन. पण मिथेनचा मी एक H काढला आणि याच्या जागी काय लावला OH. तर आता याचं नाव होणार आहे मिथॅनॉल. काय नाव होणार आहे बोला मिथॅनॉल. तसंच आय टेक 2 कार्बन सिंगल बॉन्ड आणि इथे OH. मग याचं नाव काय झालं बोला इथेनॉल. नाव झालं इथेनॉल. सेम इफ आय डू फॉर 3 कार्बन्स. 3 कार्बन म्हणजे प्रोपेन, बट एक H काढून जर मी OH लावला तर याचं नाव काय झालं बोला प्रोपेनॉल. मग आता OH फर्स्ट पोझिशनला आहे. फर्स्ट पोझिशनला असेल तर तुम्ही 1 लिहिलं तरी चालेल आणि नाही लिहिलं तरीही इट वर्क्स. ठीक आहे. आता बघा, आता मित्रांनो OH ची पोझिशन बदलली आहे. इथे फर्स्ट पोझिशनला होता बट आता तो मिडल मध्ये आलाय. मग नंबरिंग करा. आता जर मी नंबरिंग राईट टू लेफ्ट केली तरीही OH सेकंडला आहे, बरोबर आहे. आणि तिथून इथे आले लेफ्ट टू राईट आले तरी OH सेकंडला आहे. सो कुठूनही नंबरिंग करा काहीच फरक पडणार नाही. मग याचं नाव काय होणार आहे बोला प्रोपेन टू ऑल. काय नाव होणार आहे याचं प्रोपेन टू ऑल. आता इन दिस केस मी नंबरिंग कुठून केली पाहिजे लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट. तर लेफ्ट टू राईट वाय बिकॉज OH इज नियर बाय. सो 1 2 3 4 4 कार्बन म्हणून ब्युटेन. पण ब्युटेनचा ई नाही लिहायचा, फक्त ब्युटेन 2 आणि अल्कोहॉल आहे म्हणून OL. ठीक आहे. दीज वेर सम बेसिक एक्झाम्पल्स. आता आपण थोडे हाय लेवल एक्झाम्पल्सला जाऊयात. ऑनलाईन प्लीज टेक अ स्क्रीनशॉट. ओके फाइन. चलो नेक्स्ट एग्जाम्पल. ठीक आहे. फॉर अंडरस्टँडिंग मी ते कार्बन ओपन करून लिहिले. किंवा कन्फ्युजन होत असेल तर सध्या मी कार्बनची व्हॅलेन्सी नाही सॅटिस्फाय करत, फक्त कार्बन कार्बन लिहिते 1-2 एक्झाम्पल्स मध्ये समजूपर्यंत फक्त कार्बन लिहिते. बट कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करणं इम्पॉर्टंट आहे. फक्त तुमचे बेसिक्स डेव्हलप होऊस तर नंतर मी हायड्रोजन पण मेन्शन करेल, चालेल. सो द फर्स्ट रूल इज सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. व्हॉट डू यू मीन बाय अ लॉंगेस्ट चेन? सो लॉंगेस्ट चेन मीन्स इट शुड हॅव द मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन. म्हणजे काय तर अशी चेन सिलेक्ट करा ज्याच्यात जास्तीत जास्त कार्बन येतील. मग माझी लॉंगेस्ट चेन कोणती आहे बाळांनो? तर माझी लॉंगेस्ट चेन ही झाली. आता नंबरिंग कुठून करू लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट? तर मी लेफ्ट टू राईट नंबरिंग करणार आहे. वाय बिकॉज माय सबस्टिट्यूटेड ग्रुप इज क्लोज बाय. आता 5 कार्बन आहे म्हणून पेंटेन ई नाही लिहायचा. सेकंड पोझिशनला OH आहे म्हणून 2 आणि अल्कोहॉल आहे म्हणून OL. इथपर्यंत क्लिअर आहे. बट आता इथे फोकस करा. थर्ड पोझिशनला मला एक कार्बन अटॅच दिसतोय म्हणून मी इथे पुढे लिहिणार आहे 3 मिथाइल पेंटेन टू ऑल. 3 मिथाइल पेंटेन टू ऑल. ओके. नाउ विच इज माय लॉंगेस्ट चेन? तर आता असं जाऊन असं दिस इज माय लॉंगेस्ट चेन. मग लॉंगेस्ट चेनला आपण बॉक्स करूयात. बोलो फ्रॉम वेअर टू डू नंबरिंग. नाउ इफ आय डू फ्रॉम हियर 1 2 3 4. इफ आय डू फ्रॉम हियर 1 2 3 4. अरे वा, दोन्ही साइडनी OH सेम पोझिशनला येतोय, बरोबर आहे. बट दोन्ही साइडनी OH तर सेम पोझिशनला येतोय, बट राईट टू लेफ्ट करण्याचा एक फायदा आहे. एक तीर से 2 निशाणे. फायदा काय की इथून हा पण जवळ येईल, त्यालाही चांगलं वाटेल आणि OH तर तसाही फोर्थला आहे ना. मग तिथून नंबरिंग केली तरी OH इज ऑन द फोर्थ, इथून केली तरी OH इज ऑन द फोर्थ. पण इथून करण्याचा एक फायदा आहे की मिथाइललाही प्रायोरिटी मिळून जाईल. ठीक आहे. सो विल डू नंबरिंग फ्रॉम दिस साइड 1 2 3 4 5 6 7. 7 ला काय म्हणतो रे आपण? 7 ला काय म्हणायचं? हेप्टेन. आता हेप्टेन आहे आणि फोर्थ पोझिशनला अल्कोहॉल आहे, मग याचं नाव झालं हेप्टेन
4 ऑल आणि मला दिसतंय थर्ड पोझिशनला एक कार्बन आहे. सो 3 मिथाइल हेप्टेन 4 ऑल. 3 मिथाइल हेप्टेन 4 ऑल. जास्त कॉम्प्लिकेट झाले का एक्झाम्पल? सिंपल आहे. चलो बोला बरं, विच इज माय लॉन्गेस्ट चेन नाव. लॉन्गेस्ट चेन कोणती आहे? स्ट्रेट का स्ट्रेट जाऊन खाली? स्ट्रेट जाऊन खाली. व्हेरी गुड. नंबरिंग राइट टू लेफ्ट और लेफ्ट टू राइट? लेफ्ट टू राइट. लेफ्ट टू राइट. 3 4 5 6. 6 कार्बन म्हणजे हेक्सेन आणि 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 सेकंड पोझिशनला OH आहे. सो हेक्सेन टू ऑल. हेक्सेन टू ऑल. बट अभी तो कुछ गडबड आहे. थर्ड आणि फोर्थला 2 मिथाइल आहे. मग एक मिथाइल आहे थर्डला म्हणून 3, एक फोर्थला आहे म्हणून 4. मिथाइल मिथाइल डायमिथाइल. बोला काय म्हटले मी? मिथाइल मिथाइल डायमिथाइल. 1 इज ऑन थर्ड, 1 इज ऑन फोर्थ. So 3, 4 dimethyl hexane 2 all. जमलं? बोलो, which is my longest chain now? Like this or like this? जर असं आपण गेलो 1 2 3 4 5 6 येत आहे. इवन इफ आय गो लाईक दिस इट इज 6 ओनली ना. 1 2 3 4 5 6. कसंही गेलो तर 6च येत आहे. कसंही गेलो तर 6च येत आहे. मग आपण ह्याच चेनला जाऊ ना, टर्मिनल वाल्या. इझी जाईल. नंबरिंग कुठून करू? राईट टू लेफ्ट और लेफ्ट टू राईट? लेफ्ट टू राईट म्हणजे कसं? इधर से. सो 1 2 3 4 5 6. 6 कार्बन आणि सेकंडला OH. काय म्हणतो त्याला? हेक्सेन टू ऑल. जमलं 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 जमलं. आता थर्डला एक कार्बन आहे म्हणजे मिथाइल आणि फोर्थला 2 कार्बन आहे म्हणजे इथाइल. मग मॅम मिथाइल आधी लिहायचं का इथाइल? तर वी नीड टू गो अल्फाबेटिकली. मग ABCD मध्ये E आधी येतं का M आधी येतं? E आधी येतं. सो फोर्थ ला इथाइल आहे तर आपण आधी इथाइल लिहूयात. 4 इथाइल. त्यानंतर एक कार्बन आहे थर्डला. सो 3 मिथाइल हेक्सेन 2 ऑल. क्लियर आहे? 4 इथाइल 3 मिथाइल हेक्सेन 2 ऑल. चलो, टेल मी द लॉन्गेस्ट चेन. स्टिल नॉट विजिबल. वेट. कोणती आहे लॉन्गेस्ट चेन? अशी जाऊन अशी, अशी जाऊन अशी, अशी जाऊन अशी. नंबरिंग कहां से करूं? लाइक दिस और लाइक दिस? टॉप टू बॉटम और लेफ्ट टू राइट? सॉरी, बॉटम टू टॉप और लेफ्ट टू राइट? बॉटम टू टॉप. 1 2 3 4 5 6. 6 कार्बन आहे आणि थर्डला OH आहे म्हणून इथे लिहिलं तर दिसेल का? ओके. 6 कार्बन आहे आणि थर्डला OH आहे म्हणून याला आपण म्हणूयात हेक्सेन 3 ऑल. 6 कार्बन आणि थर्डला OH. सो हेक्सेन 3 ऑल. आणि थर्डला मला एक कार्बन पण दिसतोय. थर्डला मला काय दिसतोय? बोला. एक कार्बन पण दिसतोय. सो याचं नाव होणार आहे 3 मिथाइल हेक्सेन 3 ऑल. क्लियर आहे? कारण थर्डलाच OH आहे. सो 3 ऑल. थर्डलाच एक मिथाइल आहे. सो 3 मिथाइल. अँड टोटल नंबर ऑफ कार्बन्स आर 6. सो 3 मिथाइल हेक्सेन 3 ऑल. क्लियर आहे हे आयुपॅक? 5 तुम्हाला देऊ विच यू विल ट्राय राईट नाव. आताच करा. चला, आता तुम्हाला मी हायड्रोजन सोबत देते बाळांनो.
बरं एक सेकंड इकडे लक्ष द्या. हे एक्झाम्पल कसं ब्रेकडाऊन करायचं बघा. CH3 हा सी लिहिला, हा सी लिहिला, आता हा लिहिला, हा लिहिला. आता ह्या सी नंतर ब्रॅकेट मध्ये OH आहे ना, तर ब्रॅकेट मध्ये म्हणजे तुम्हाला तो OH खाली लिहायचा आहे. कुठे लिहायचा आहे? खाली. आणि पुढे एक सी आहे. ठीक आहे. सो एखाद्या कार्बनच्या पुढे ब्रॅकेट मध्ये काही लिहिलेलं असेल तर यू हॅव टू राईट दॅट डाऊन. जसं फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल बघा. जर असं असेल CH3 CH2 CH CH3 CH OH आणि CH3, मग याला आता आपण कसं सेपरेट करणार आहे बघा. ठीक आहे. हा सी लिहिते सी, हा सी लिहिते सी, हा सी लिहिते सी. आता ह्या सी नंतर ब्रॅकेट मध्ये CH3 आहे, मग त्या सी ला खाली लावा CH3. मग आता ह्या सी वर सी. आता ह्या सी च्या पुढे ब्रॅकेट मध्ये OH आहे, मग OH घ्या खाली आणि इथे एक सी लिहा. कळालं? सो हाऊ टू ब्रेक दॅट डाऊन कळालंय. चलो ट्राय दीज टू एक्झाम्पल्स. ओके चलो, आय होप यू ऑल ट्राइड इट. फर्स्ट वन जे आहे, दिस इज युअर लॉंगेस्ट चेन. 1 2 3 4 5 पेंटेन 2 ऑल. and this one though again is very simple. 1 2 3 4 5 pentane 2 all. पण थर्ड ला एक मिथाइल आहे, मग याचं नाव काय झालं? 3 मिथाइल पेंटेन 2 ऑल. आता एक दोन आपण डबल बॉन्ड वाले करूयात. ठीक आहे. जर असं स्ट्रक्चर आलं, आता मॅम प्रायोरिटी कोणाला द्यायची? OH ला द्यायची का डबल बॉन्डला द्यायची? तर नो, इन फ्रंट ऑफ डबल बॉन्ड, व्हेन यू हॅव अ डबल बॉन्ड अँड OH, you are supposed to give priority to the OH and not the double bond. You are supposed to give priority to the OH group and not the double bond. तुम्हाला एंट्रन्स साठी एक पॉइंट सांगू का मी? प्रायोरिटी ऑर्डर सांगते तुम्हाला, खूप इम्पॉर्टंट आहे. स्पेशली JEE नीट साठी तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर माझ्या सोबतच लिहून घ्या. ट्रिक बघा, एशिया ASEA. ठीक आहे. त्याच्या पुढे ए चं मीनिंग काय? सगळ्यात पहिली प्रायोरिटी गेली पाहिजे ऍसिडला. एस चा मीनिंग आहे सल्फोनिक ऍसिडला. ठीक आहे, सल्फोनिक ऍसिड. ई चा मीनिंग आहे ईस्टर. ए चा मीनिंग आहे असाइल क्लोराइड. ठीक आहे. त्यानंतर एसिया झालं, मग आता परत ACA. ए चा मीनिंग आहे अमाइड. सी चा मीनिंग आहे सायनाइड. परत ए चा मीनिंग आहे ॲल्डिहाइड. ॲल्डिहाइडचा भाऊ कीटोन, आणि कीटोन नंतर येतो अल्कोहॉल. कीटोन नंतर कोण येतो? अल्कोहॉल. आणि मग अल्कोहॉल नंतर येतो अमाइन म्हणजे RNH2, आणि मग डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. याच्या नंतर येतो RNH2, मग येतो डबल बॉन्ड, मग ट्रिपल बॉन्ड. तर तुम्हाला दिसेल प्रायोरिटी लिस्ट मध्ये डबल बॉन्ड नंतर आला आणि अल्कोहॉल आधी आला, त्याच्यामुळे आपण प्रायोरिटी कोणाला देतो? अल्कोहॉल. आणि मग तर सगळ्यात शेवटी तुमचा हॅलोजन येतो, म्हणजे X सगळ्यात शेवटी येतो. तर इनिशियल्स लक्षात ठेवा, ASEA एसिया, मग ACA ॲल्डिहाइडचा भाऊ कीटोन, कीटोन नंतर अल्कोहॉल, अमाइन, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. सो द ऑर्डर इज ऍसिड, सल्फोनिक ऍसिड, ईस्टर, त्यानंतर असाइल क्लोराइड, मग त्यानंतर येतं तुमचं अमाइड, ॲल्डिहाइड, कीटोन, अल्कोहॉल, अमाइन, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. क्लिअर आहे? लिहून घ्या ऑर्डर, एंट्रन्स साठी खूप इम्पॉर्टंट आहे. हा आपल्याला 11th मध्ये GOC ला होता बाळांनो. ओके देन चलो, विल मूव्ह ऑन टू द एक्झाम्पल्स. जसं मी सांगितलं की तुम्हाला प्रायोरिटी कोणाला द्यायची? OH ला. सो स्टार्ट नंबरिंग फ्रॉम हियर 1 2 3. ठीक आहे. आता 3 कार्बन म्हटल्यानंतर प्रो, पण आता मी ए आणि नाही लिहू शकत कारण डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड कोणत्या पोझिशनला आहे? सेकंड. सो प्रो 2 इन आणि अल्कोहॉल फर्स्टला आहे, म्हणून मी डायरेक्टली OL लिहिते. जर दुसऱ्या कोणत्या नंबरला असता तर मी तो नंबर लिहिला असता, बट आता हा कुठे आहे? फर्स्टला आहे. तर फर्स्टला लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरीही चालेल. ओके देन नेक्स्ट एक्झाम्पल. चलो कुठून करू नंबरिंग? राइट टू लेफ्ट और लेफ्ट टू राइट? राइट टू लेफ्ट. सो 1 2 3
4. मग आता ब्यूट 2 इन का, कारण सेकंड पोझिशनला आहे डबल बॉन्ड, अँड अल्कोहॉल इज ऑल्सो ऑन द सेकंड पोझिशन, सो 2 ऑल. ब्यूट 2 इन 2 ऑल. चलो बोला लॉंगेस्ट चेन कोणती आहे? ही झाली लॉंगेस्ट चेन, नंबरिंग बॉटम टू टॉप. ठीक आहे. आता फर्स्ट पोझिशनला माझा अल्कोहॉल आहे, 5 कार्बन आहे आणि सेकंडला डबल बॉन्ड आहे. सो पेंट 2 इन ऑल. ठीक आहे, 1 आहे म्हणून लिहिण्याची गरज नाही. बरं, अजून 1-2 ट्रिकी गोष्टी सांगते. कधी कधी तुम्ही बघितलं असेल क्वेश्चन मध्ये असं येतं CH3, इथं येतं ट्वाईस, इथं येतं CH, CH2, CH, OH आणि CH3. असे एक्झाम्पल्स आपण सगळ्यांनी बघितलेत आणि हे एक्झाम्पल बघून याचं आयुपॅक येतं आणि आपण एकदम घाबरतो. तर आता हे आयुपॅक कसं लिहायचं बघा. जेव्हा जेव्हा ब्रॅकेट हा आयुपॅक मध्ये स्टार्टिंगला येतो, ब्रॅकेट हा आयुपॅक मध्ये कुठे येतो? स्टार्टिंगला. इग्नोर द ब्रॅकेट, इग्नोर द ब्रॅकेट फॉर 1 सेकंड आणि लुक एट द सेकंड कार्बन. तो कार्बन काढा. आता इग्नोर केल्यानंतर परत त्याच्याकडे बघा की CH3 आहे आणि ब्रॅकेट मध्ये किती वेळा आहे? 2 वेळा. मग एक CH3 इथे लिहा, एक CH3 वर लिहा आणि त्याच्या बाजूला कोण आहे? मग H आहे ना, मग H इथे लिहा. बाकी तर पुढे सिंपल आहे, CH2, त्यानंतर CH आणि ब्रॅकेट करून OH लिहिलंय. मग OH कुठे येणार आहे? खाली, आणि इथे येणार आहे CH3. आता तुम्हीच याचं नेम नंतर ट्राय करा आणि टेल मी इन द कमेंट सेक्शन द नेम ऑफ दिस आयुपॅक. नेक्स्ट सिमिलर जर असं असेल, CH3, CH2, अगेन 2, CH, Cl, CH, CH3, CH2, OH. ठीक आहे, याला कसं ओपन करणार आहे आपण बघा. मी काय म्हंटल, ब्रॅकेट स्टार्टिंगला आला तर इग्नोर करा. नेक्स्ट कार्बन बघा, नेक्स्ट काय बघा? कार्बन बघा. काय नेक्स्ट कार्बन? C आणि H आहे. आता ते लिहिल्यानंतर इकडे या CH3 कडे, ब्रॅकेट मध्ये ट्वाईस आहे ना, सो CH3, CH3. पुढे बघा काय? CH, आता ब्रॅकेट करून Cl आहे ना, मग Cl खाली घ्या. मग पुढे या, इथपर्यंत झालंय आपलं. आता इकडे या, परत CH आहे ना, H वर लिहा आणि ब्रॅकेट मध्ये CH3 आहे, CH3 ला खाली घ्या. पुढे काय? CH2, OH. Again in the comment section let me know the IUPAC of this IUPAC name of this compound. तुम्ही लोक ट्राय करा, चला आत्ताच ट्राय करा. आणि मिथाइल आणि क्लोरीन मध्ये गो अल्फाबेटिकली. क्लोरीनचा C आधी येतो का मिथाइलचा M आधी येतो? सो गो अल्फाबेटिकली. ओके, इथेच ट्राय करायचं का? चलो सांगा, लॉंगेस्ट चेन कोणती आहे? ही आहे लॉंगेस्ट चेन. ओके, सो 1 2 3 4 5. 5 आणि फर्स्टला OH आहे, सो पेंटेन 1 ऑल. बरोबर आहे, पेंटेन 1 ऑल. त्यानंतर थर्डला क्लोरीन आहे आणि सेकंड आणि फोर्थला मिथाइल मिथाइल आहे, म्हणजे ते झालं 2,4 डायमिथाइल. 2,4 डायमिथाइल आहे आणि थर्डला क्लोरीन आहे. माझा प्रश्न असा पडेल, मॅम क्लोरीन आधी लिहायचं का डायमिथाइल? तर मी काय सांगितलं, अल्फाबेटिकली. मग क्लोरीन आधी येतो ना, सो राईट क्लोरीन, 3 क्लोरो. ठीक आहे, आणि मग काय राहिलं बोला? 2,4 डायमिथाइल. किती लोकांचं हे चाललंय? आलंय? व्हेरी गुड. चलो क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, 2-3 more examples for those who are online. Please try these examples. Also write down the examples आणि try करा. If you can comment the answer in the comment section or else you can just get it checked later on. चलो वानो, तुम्ही पण लिहून घ्या, तुम्ही पण लिहून घ्या. चला, मला एक सांगा, या CH2 ब्रॅकेट 2 चा अर्थ काय होतो? 2 CH2 आहे. नाही समजलं?
अटेन्शन हिअर, इथे CH2 नंतर C आणि ब्रॅकेट करून CH3 ट्वाइस लिहिलंय. त्याचा अर्थ काय? हा जो C आहे, व्हेरी गुड, वर एक CH3 खाली एक CH3. ग्रेट. ट्राय these 3 examples and let me know the answers in the comment section fast. ओके चलो बाळांनो, आता IUPAC भरपूर झालेत. नाउ विल मूव्ह ऑन टू MOP ऑफ अल्कोहॉल. MOP चा अर्थ असतो मेथड ऑफ प्रिपरेशन. MOP चा अर्थ काय बोला? मेथड ऑफ प्रिपरेशन. मग आता मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये वी हॅव फर्स्ट मेथड, ज्याला आपण म्हणतो अल्कलाइन हायड्रॉलिसिस. काय म्हणतो बोला? अल्कलाइन हायड्रॉलिसिस. ही मेथड आपण बघितली आहे. ही मेथड आपण कुठे बघितली आहे माहितीये का? हॅलोजन मध्ये. अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड. मेथडचं नाव आहे अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड. आधी मी जनरल रिॲक्शन लिहिते. म्हणजे काय? तर इथे आपल्याला जनरल रिॲक्शन मध्ये आधी घ्या RX. RX ला म्हणायचं अल्काइल हॅलाइड, प्लस त्याची रिॲक्शन करा ॲक्वियस KOH सोबत. कशा सोबत करा? ॲक्वियस KOH सोबत. KOH ला म्हणायचं पोटॅशियम हायड्रोक्साइड. X हा इलेक्ट्रो नेगेटिव्ह आहे, K हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. काय होणार आहे बोला? KX बाहेर निघणार आहे आणि काय काय राहिलंय माझ्याकडे? ROH, and ROH is called as alcohol. Now the very important thing that we need to focus on is that आपल्याला aqueous KOH घ्यायचा आहे. इफ यू डू नॉट मेन्शन aqueous स्टेट बोर्ड मध्ये मार्क्स मिळत नाही. आणि कॉन्सन्ट्रेटेड जर घेतला aqueousच्या जागी तर तिथे सेडझेफ रूल होतो. कोणता रूल होतो? सेडझेफ रूल, आणि अल्कीन बनतं. सो फोकस ऑन दिस दॅट वी नीड टू टेक aqueous KOH ओनली. So let's see 2-3 more examples. If I take CH3Cl, CH3 ला म्हणायचं मिथाइल. Cl ला काय म्हणतो बाळांनो? क्लोराइड. Cl ला काय म्हणतो बोला? क्लोराइड. प्लस ॲक्वियस. मॅम मला KOH नाही आवडत, NaOH चालेल का? हो चालेल. मग Na प्लस Cl मायनस मिळून काय देणार आहे बोला? NaCl. आणि काय बनलं? CH3OH. बरं एक गंमत सांगते, CH3OH चं नाव आहे मिथेनॉल. बट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, यालाच आपण कार्बिनॉल पण म्हणतो. काय म्हणतो? कार्बिनॉल पण म्हणतो. फोकस करा, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तसंच इफ आय टेक CH3CH2Br म्हणजे इथाइल ब्रोमाइड प्लस ॲक्वियस KOH, बाहेर कोण निघणार आहे बोला? KBr हा बाहेर निघणार आहे. राहिलं काय? CH3CH2OH. आता नीट फोकस करा. एका कार्बनला कार्बिनॉल म्हटले, मग याचं कॉमन नेम काय होईल? 2 कार्बन आहे ना, मग याचं नाव होणार आहे मिथाइल कार्बिनॉल. काय नाव होणार आहे याचं? मिथाइल कार्बिनॉल. MCQ साठी लक्षात ठेवा, मायन्यूट डिटेल्स आहे. मिथेनॉलला आपण कार्बिनॉल म्हणतो आणि इथाइल अल्कोहॉलला आपण मिथाइल कार्बिनॉल म्हणतो. दिस इज युअर कार्बिनॉल कार्बन. चालेल? ओके. आता मी एक क्वेश्चन देते, ट्राय करा, बघा जमतोय का. हाऊ विल यू प्रिपेअर, ह्याच मेथडवर आहे. मी मेथड आणि त्याच्यावर लगेच 1-2 क्वेश्चन देते, सो प्रॅक्टिस होईल. हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपेन टू ऑल बाय अल्कलाइन हायड्रॉलिसिस. हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपेन टू ऑल बाय अल्कलाइन हायड्रॉलिसिस. ठीक आहे. आता ब्रेकडाऊन करूयात त्याला. मला काय प्रिपेअर करायचंय? प्रोपेन टू ऑल प्रिपेअर करायचंय. म्हणजे तो रिॲक्टंट आहे की प्रॉडक्ट आहे? प्रॉडक्ट. मग ह्या इथे प्रोपेन टू ऑलचं स्ट्रक्चर काढा. अल्कलाइन हायड्रॉलिसिसचा अर्थ काय होतो की मला इथे काय यूज करावं लागेल? ॲक्वियस KOH. आता इथे जर प्रोपेन टू ऑल सांगितलंय म्हणजे 3 कार्बन आहे, याचा अर्थ इथेही 3 कार्बन असतील. आता सेकंड पोझिशनला OH लागलाय. सेकंड पोझिशनला OH लागलाय याचा अर्थ कोणता तरी हॅलोजन इथेच असेल. मॅम तुम्हाला कसं कळालं ब्रोमीन घ्यायचा? तर कोणताही घ्या, बट क्लोरीन आणि ब्रोमीन पैकीच घ्या, कारण फ्लोरीन हा हायली रिॲक्टिव्ह आहे आणि आयोडीन इज व्हेरी स्लो टू रिॲक्ट. ठीक आहे.
सो क्लोरीन किंवा ब्रोमीन मधलाच घ्या, चालेल? कळालं कसं ब्रेकडाऊन केलं मी? ओके, यू वॉन्ट वन मोर क्वेश्चन ऑन दिस? हाऊ विल यू प्रिपेअर, हा तुम्ही ट्राय करा, ठीक आहे? हाऊ विल यू प्रिपेअर पेंटेन टू ऑल using 2-bromopentan? थोडा वेगळा क्वेश्चन आहे, तसाच आहे पण डिफरंट टाइप आहे. ट्राय करा बरं. पेंटेन 2 ऑल बनवायचा आहे 2-bromopentan पासून. टेक अ मिनिट अँड ट्राय. ओके, पेंटेन 2 ऑल बनवायचा आहे म्हणजे काय? 5 कार्बन्स आणि सेकंडला OH. ठीक आहे, हे सांगितलंय पेंटेन 2 ऑल बनवायचा आहे. कोणापासून? युझिंग व्हॉट? 2-bromopentan. मग मला माहितीये बाळांनो, Br काढून OH लावण्यासाठी माझी हेल्प कोण करू शकतं? सो मेन क्वेश्चन हाच आहे, Br काढून माझी हेल्प कोण करणार आहे OH लावायला? ॲक्वियस KOH. कळालं कसं क्वेश्चनला ब्रेकडाऊन करायचं? ओके, चलो, ही झाली फर्स्ट MOP and it was a very very easy MOP. Now let's go to the second MOP, ज्याला आपण म्हणतो ऍसिड कॅटलाइज्ड रिॲक्शन. बरं मॅम, याचा अर्थ काय आहे ऍसिड कॅटलाइज्ड? सो कॅटलिस्ट म्हणजे काय असतो बाळांनो? द वन हु विल स्पीड अप द रिॲक्शन. आणि ऍसिड कॅटलाइज्ड रिॲक्शनचा अर्थ आहे की आता आपण अल्कोहोल बनवणार आहे एका रिॲक्शन मध्ये, आणि त्या रिॲक्शन मध्ये जो माझा कॅटलिस्ट राहील तो कोण राहणार आहे? ऍसिड राहणार आहे. सो नाउ वी हॅव टू प्रिपेअर अन अल्कोहोल. आणि प्रिपेअर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की माझा कॅटलिस्ट हा कोण असला पाहिजे? ऍसिड. दॅट इज वाय द नेम ऑफ द मेथड इज ऍसिड कॅटलाइज्ड रिॲक्शन. बरं, मला एक सांगा, कॅटलिस्ट फक्त रिॲक्शन मध्ये तोंड बघत बसतो का की अरे बाबा छान होईल फास्ट रिॲक्शन? तर नाही, कॅटलिस्ट हा रिॲक्शन मध्ये पार्ट घेतो, बट एंड ऑफ द रिॲक्शन तो अनचेंज राहतो. कसा राहतो? अनचेंज. तर असं नाहीये की कॅटलिस्ट रिॲक्शन मध्ये पार्ट घेत नाही. कॅटलिस्ट विल टेक पार्ट इन द रिॲक्शन, बट एंड ऑफ द रिॲक्शन इट विल कम आउट ॲज इट इज. ठीक आहे? सो ऍसिड कॅटलाइज्ड म्हणजे आता एक अशी MOP बघायची आहे ज्याच्यामध्ये काय होणार आहे? बोला, माझा कॅटलिस्ट कोण असेल? ऍसिड. आता मी इथे एक अल्कीन घेतेय. काय घेतेय बोला? कोणता अल्कीन आहे बाळांनो? हा प्रोपीन. प्रोपीन मध्ये आपल्याला ऍसिड कॅटलाइज ना, म्हणजे ऍसिड यूज करायचा आहे. मी इथं ऍड करतेय H2SO4. H2SO4 चं नाव आहे सल्फ्युरिक ऍसिड. H2SO4 चं नाव काय बाळांनो? सल्फ्युरिक ऍसिड. आणि हा सल्फ्युरिक ऍसिड कसा स्प्लिट होतो? तर H+OSO3H- मध्ये. कसा स्प्लिट होतो? H+OSO3H-. मग आता मॅम, ह्या 2 कार्बन पैकी H+ कोणाला जाणार आणि OSO3H कोणाला? तर आपल्याला इथे मार्कोनिकॉव्हज रूल फॉलो करायचा आहे. कोणता रूल? मार्कोनिकॉव्हज. मार्कोनिकॉव्हजचा अर्थ काय होतो की नेगेटिव्ह पार्ट त्या कार्बनला द्या विच हॅज द लीस्ट नंबर ऑफ हायड्रोजन. म्हणजे सगळ्यात गरीब कार्बनला द्या. आता याच्याकडे एकच हायड्रोजन आहे, याच्याकडे 2. मग नेगेटिव्ह पार्ट कोणाला देणार? याला. आणि पॉझिटिव्ह पार्ट याला. बघा बरं कसं होतंय. आणि हा H इथे येऊन लागला. समजलं काय झालं? आता इन द नेक्स्ट स्टेप यू हॅव टू ऍड H2O. काय ऍड करायचंय बोला? H2O. आणि H2O आपण कसं लिहितो बाळांनो? H+OH-. मग मला एक सांगा, हा OSO3H- आहे, हा H2O मधल्या कोणाला अट्रॅक्ट करणार आहे बोला? H+. मग हा OSO3H- विल अट्रॅक्ट H+. परत काय बनलं? 2H, H2, SO3+O. काय झालं बोला? H2SO4. आणि त्या SO3H जर गेला तर त्याच्या जागी कोण येऊन लागणार आहे बोला? OH. बनलं का प्रोपेन 2 ऑल? नाही समजलं? समजलं? वन मोर एक्झाम्पल. एक गोष्ट लक्षात ठेवा, दिस विल फॉलो मार्कोनिकॉव्हज रूल. काय फॉलो करेल? मार्कोनिकॉव्हज रूल. मार्कोनिकॉव्हजचा अर्थ काय होतो?
नेगेटिव्ह पार्ट त्या कार्बनला जाणार आहे जिथे सगळ्यात कमी हायड्रोजन असेल. इट विल गो टू द मोस्ट गरीब कार्बन. ठीक आहे बांधू. आता मी इथं ब्युटीन घेतलाय. काय घेतलाय बोला? ब्युटीन. ऍसिड कॅटलाइज्डच करायचंय मला. मग ऍसिड कॅटलाइज्डच करायचंय म्हटल्यानंतर कोणता ऍसिड घ्यावा लागेल? H2SO4. कसा स्प्लिट होणार आहे H2SO4? H प्लस OSO3H मायनस. बोला बरं नेगेटिव्ह पार्ट कोणाला जाणार आहे? फर्स्ट कार्बन की सेकंड कार्बन? बाय सेकंड कार्बन, बिकॉज इट हॅज ओनली वन हायड्रोजन. व्हेरी गुड. OH इथे द्या, OSO3H इथे द्या, H इथे द्या. कसं दिसेल बघा. आणि हा H इथे येऊन लागला. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप इन द रिॲक्शन? काय ऍड करायचंय मला? H2O ऍड करायचंय. बरोबर आहे. प्लस H2O. बोला काय होणार आहे? हा OSO3H मायनस जाणार ह्या H प्लस कडे. काय झालं? H2SO4 बाहेर निघालं कारण तसाही तो कॅटलिस्ट होता. आणि व्हॉट ऑल इज रिमेनिंग? CH3, CH2, CH, OH, CH3. क्लिअर आहे इथपर्यंत? व्हॉट इज द नेम ऑफ द प्रॉडक्ट? 4 2-butanol और ब्यूटेन 2-ol. 2-butanol और ब्यूटेन 2-ol. चलो क्लिअर आहे इथपर्यंत? नक्की. क्वेश्चन देऊ याच्यावर एक. हाऊ विल यू प्रिपेअर पेंटेन किंवा टेक हेक्सेन. हाऊ विल यू प्रिपेअर हेक्सेन 2-ol using hex 2-ene. हेक्सेन 2-ol बनवायचं आहे युझिंग हेक्स 2-ene. ठीक आहे. हेक्सेन 2-ol म्हणजे कसं? 1 2 3 1 2 3. आणि हेक्स 2-ene म्हणजे कसं? 1 2 3 1 2 3. सेकंडला डबल बॉन्ड. ओके चलो आता इकडे लक्ष द्या. काय हेक्स 2-ene चं आपल्याला कन्व्हर्जन करायचंय हेक्सेन 2-ol मध्ये. मग आता तसं तुम्ही बघताल तर इथं पण एक H आहे, इथं पण एक H आहे. बट त्यांनी प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काय बनवायला सांगितलंय? हेक्सेन 2-ol. बरोबर आहे. जर तुम्ही इथे OSO3H लावला तर तुमचं प्रोडक्ट जे बनेल दॅट विल बी हेक्सेन 3-ol ना. त्याच्यामुळे मग मी OSO3H कुठे लावणार आहे? सेकंडला. कारण मला त्यांनी प्रोडक्ट मध्ये सांगितलंय काय बनवायचंय मला? हेक्सेन 2-ol. बघा जसं 1 2 3 1 2 3. ठीक आहे. तसं बघितलं गेलं तर बोथ हॅव 1 H ओनली. मग आपल्याला कन्फ्युजन होतं मॅम H कोणाला द्यायचा आणि OH कोणाला? OSO3H कोणाला? पण जर मी OSO3H याला दिला तर हेक्सेन 3-ol तयार होईल. आणि त्यांनी मला प्रोडक्ट मध्ये काय तयार करायला सांगितलंय? हेक्सेन 2-ol. मग माझा OSO3H कोणाला गेला पाहिजे? सेकंडला. आणि H कोणाला गेला पाहिजे? थर्डला. मग बघा कसं होईल. बरोबर आहे. आता काय ऍड करा? HOH. बघा हा OSO3H गेला H प्लस सोबत. नाही समजलं? नक्की. Want one more question on this? Solve one more question. How will you convert किंवा डायरेक्ट लिहा convert pentene to pentane 2-ol. pentene to pentane 2-ol. चलो डन. जमलं की नाही जमलं? खरं बोला. कसं? पेंटीन कसं काढलं? फाईव्हच आहे का रे कार्बन? हा सिंपल आहे. मी करण्याची गरज आहे का?
इथपर्यंतच दाखवते H प्लस OSO3H- कोणाला नेऊन लावणार हा OSO3H? सेकंड. जमलं? शुअर आय शुड नॉट प्रोसीड विथ इट? ओके फाईन. आता कमिंग टू द थर्ड मेथड. थर्डला आपण म्हणतो बाळांनो रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्सचा अर्थ काय होतो? तर रिडक्शनचा अर्थ आहे एडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शनचा अर्थ काय होतो? रिडक्शन मीन्स एडिशन ऑफ हायड्रोजन H2 लिहिते. आणि रिडक्शन कोणाचं करायचं आहे? कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल म्हणजे ज्यांच्याकडे C डबल बॉन्ड O आहे. ठीक आहे. सो रिडक्शनचा अर्थ होतो एडिशन ऑफ हायड्रोजन. कोणाचं करायचंय? कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंडचा अर्थ आहे C डबल बॉन्ड O. आता बाळांनो रिडक्शन दिलाय म्हणजे रिड्युसिंग एजंट यूज करावं लागेल. काय यूज करावं लागेल बोला? रिड्युसिंग एजंट. मग रिड्युसिंग एजंट कोणते कोणते असतात? तर मी आता एक लिस्ट देते तुम्हाला रिड्युसिंग एजंटची. तुम्ही याच्यापैकी कोणतंही रिड्युसिंग एजंट यूज करू शकता. जसं जर तुम्हाला H2 ऍड करायचं असेल, काय ऍड करायचं असेल? रिडक्शन म्हणजे H2 पण ऍड करू शकता किंवा नेसेंट हायड्रोजन पण ऍड करू शकता. नेसेंट हायड्रोजनचा अर्थ काय होतो? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलेला सिंगल H प्लस. ठीक आहे. मग तुम्ही जर रिएक्शन मध्ये H2 ऍड केला तर एरोवर काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे? PD, PT और निकेल. काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे? PD, PT और निकेल. आय रिपीट, रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. रिडक्शनचा अर्थ आहे एडिशन ऑफ हायड्रोजन. कार्बोनिलचा अर्थ आहे C डबल बॉन्ड O. त्यानंतर रिडक्शन होत आहे म्हणजे रिड्युसिंग एजंट यूज करावा लागेल. जर H2 यूज केला तर कॅटलिस्ट तुम्ही PD, PT और NI वापरू शकता एरोवर, कारण कॅटलिस्टच्या बिना रिएक्शन होणार नाही. त्यानंतर जर नेसेंट हायड्रोजन यूज केला तर कोणते कोणते कॅटलिस्ट मी यूज करू शकते? तर बाळांनो यू कॅन यूज NaHG. नेसेंट हे कधी यूज करू शकता? जेव्हा तुम्ही नेसेंट हायड्रोजन घेताय. काय घेताय? H2 घेतला तर PD, PT, NI. नेसेंट घेतला तर NaHG घ्या. NaHG चं नाव आहे सोडियम एमॅल्गम. NaHG चं नाव काय बोला? सोडियम एमॅल्गम. NaHG घेऊ शकता किंवा ZnHG घेऊ शकता. ZnHG चं नाव आहे झिंक एमॅल्गम. कोणता एमॅल्गम? झिंक एमॅल्गम. सोडियम एमॅल्गम, झिंक एमॅल्गम किंवा घेऊ शकता LiAlH म्हणजे लिथियम एल्युमिनियम हायड्राइड. काय घेऊ शकता? लिथियम एल्युमिनियम हायड्राइड. किंवा अजून एक आहे डायबल H. डायबल H चा अर्थ आहे डाय आयसोब्युटाइल एल्युमिनियम हायड्राइड. आय रिपीट, डाय आयसोब्युटाइल एल्युमिनियम हायड्राइड. सो दीज आर द कॉमन रिड्युसिंग एजंट्स यू कॅन यूज. H2 असेल तर कॅटलिस्ट PD, PT, NI, निकल, पॅलेडियम, प्लॅटिनम. नेसेंट हायड्रोजन साठी NaHG, सोडियम एमॅल्गम. ZnHG, झिंक एमॅल्गम किंवा लिथियम एल्युमिनियम हायड्राइड किंवा डायबल H, डाय आयसोब्युटाइल एल्युमिनियम हायड्राइड. क्लिअर आहे? आणि कोणाचं करणार आहे आपण? C डबल बॉन्ड O वाल्या कंपाऊंडचं. कमिंग टू द रिएक्शन, HC डबल बॉन्ड OH असेल. याचं नाव आहे बाळांनो फॉर्मलडिहाइड. काय नाव आहे याचं बोला? फॉर्मलडिहाइड. HC डबल बॉन्ड OH ला काय म्हणायचं? फॉर्मलडिहाइड. याच्यामध्ये मी ऍड करते H2. बाळांनो H2 ऍड केला तर बोला काय होणार आहे? एरोवर काय येणार आहे? PD, PT और NI. मी PT लिहिते. ठीक आहे. खूप सिंपल आहे. आता हा O कसा आहे रे? पार्शियल नेगेटिव्ह. मग कार्बन कसा झाला? पार्शियल पॉझिटिव्ह. आता O नेगेटिव्ह आहे याचा अर्थ ह्या दोन H पैकी एक H O कडे जाणार आणि O किती बॉन्ड बनवू शकतो? दोनच. मग तिकडे डबल बॉन्डचं होणार सिंगल बॉन्ड. O आणि H का? कारण O ने आता दोन बॉन्ड बनवले. मग ह्या कार्बनला गरज आहे, मग एक H जाऊन खालून लागणार. आलंय लक्षात? म्हणजे बेसिकली CH3OH मिथेनॉल बनलंय. काय बनलंय? मिथेनॉल. नाही समजलं? तसंच वन मोर एक्झाम्पल, जर मी घेतलं CH3 C डबल बॉन्ड OH.
याचं नाव आहे ऍसिटल्डिहाइड. काय नाव आहे बोला? ऍसिटल्डिहाइड. H2 ऍड करते, ॲरोवर आता Ni घेते. काय होणार आहे बोला? एक H वरून एक H खालून. मग कसं? CH3 C, इथं होणार आहे OH, इथं H आहे ऍज इट इज आणि एक H कुठून जाऊन लागला? खाली. म्हणजे थोडक्यात काय झालं बघा, CH3 C आणि 2H CH2 आणि वर कोण आहे? OH. मग याचं नाव काय झालं? इथेनॉल. मग अशी मी तुम्हाला CH3OH चं एक कॉमन नेम सांगितलं. काय होतं कॉमन नेम? कार्बिनॉल. व्हेरी गुड. काय होतं? कार्बिनॉल. मग आता दोन असतील तर काय म्हणायचं? नो, मिथाइल कार्बेनॉल. काय म्हणायचं? मिथाइल कार्बेनॉल. नाही समजलं? नक्की? बरं, एक गोष्ट ऑब्झर्व करा बाळांनो, OH ज्या कार्बनला अटॅच आहे, OH ज्या कार्बनला अटॅच आहे, तो कार्बन किती कार्बनला अटॅच आहे रे? 1 कार्बनला. OH is attached to a carbon which is further attached to 1 carbon. Can I say इथं 1 डिग्री अल्कोहोल भेटलाय? याच्यावरून एक कन्क्लुजन तुम्ही काढू शकता. जर तुम्ही ॲल्डिहाइडचं रिडक्शन केलं, कोणाचं रिडक्शन केलं? ॲल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर तुम्हाला 1 डिग्री अल्कोहोल मिळतो. कोणता अल्कोहोल मिळतो? आता आपण कीटोनचं करून बघूयात काय होतं. बघा, CH3 CH3, यालाच म्हणायचं ऍसिटोन. काय म्हणायचं बोला? ऍसिटोन. H2 ऍड करा. बोला काय होणार आहे? एक H वरून एक H खालून. CH3 C CH3, इथं होणार आहे OH, इथं होणार आहे H. आता नीट बघा, OH is attached to a carbon which is further attached to, म्हणजे इट इज अ 2 डिग्री अल्कोहोल. इट इज अ 2 डिग्री अल्कोहोल. तर याच्यावरून व्हॉट इज द कन्क्लुजन? ॲल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर 1 डिग्री मिळतं आणि कीटोनचं रिडक्शन केलं तर 2 डिग्री मिळतं. इज इट क्लिअर? अजून एक एक्झाम्पल घेते ॲल्डिहाइडचं, एक घेते परत कीटोनचं. ठीक आहे? फॉर मोर अंडरस्टँडिंग यू वॉन्ट टू ट्राय दिस? तुम्ही ट्राय करता? पण आता एक काम करते मी बाळांनो 2 नेसेंट हायड्रोजन घेते. काय घेते? 2 नेसेंट हायड्रोजन. 2 नेसेंट हायड्रोजन घेतले तर ॲरोवर PDPTNI लिहिलं तर चालेल की नाही चालणार? नाही चालणार. मग मी इथं ॲरोवर NaHG लिहिलं तर चालेल का? NaHG चा अर्थ काय बाळांनो? सोडियम एमॅल्गम. कॅन यू कम्प्लीट द रिॲक्शन? करा बरं. ओके, चलो बाळांनो, जमली आहे का ही रिॲक्शन? खूप सिंपल आहे. काय झालंय बोला? हा H कुठून लागलाय? वरून, आणि हा H खालून. बरं, CH3 CH2 ला मी C2H5 लिहिलं तर चालेल, आणि OH H and H. बरोबर आहे? आणि इथे खाली काय होणार आहे बोला? सेम C2H5 C OH CH3 आणि H. बरं, मगाशी जो पॉइंट सांगत होते तोच पॉइंट परत इथे आलाय की फर्स्ट रिॲक्शन मध्ये मी ॲल्डिहाइड घेतलंय. काय घेतलंय बोला? ॲल्डिहाइड. आणि ॲल्डिहाइड घेतल्यामुळे इथे जो अल्कोहोल तयार झालाय तो 1 डिग्री आहे. कसा अल्कोहोल आहे? OH इज अटॅच्ड टू अ कार्बन जो फर्दर एकालाच अटॅच्ड आहे, सो 1 डिग्री. बट इथे 2 डिग्री अल्कोहोल तयार झालाय. OH इज अटॅच्ड टू अ कार्बन विच इज फर्दर अटॅच्ड टू 2 मोर कार्बन्स. तर याला म्हणायचं 2 डिग्री. काय म्हणायचं? 2 डिग्री. ठीक आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आता बाळांनो आपण रिडक्शन करूयात ऍसिडचं. कोणाचं बोला? ऍसिड. आता मी इथं घेतेय HC डबल बॉन्ड O OH. जसं एक कार्बनचा ॲल्डिहाइड असेल तर त्याला आपण फॉर्मल्डिहाइड असं म्हणतो. काय म्हणतो? फॉर्मल्डिहाइड. एका कार्बनचा ॲल्डिहाइड असेल तर इट इज कॉल्ड एज फॉर्मल्डिहाइड. तसं एका कार्बनचा ऍसिड असेल तर त्याला म्हणायचं बाळांनो फॉर्मिक ऍसिड. कोणता ऍसिड? फॉर्मिक ऍसिड. आता सेम रिॲक्शन करा नेसेंट हायड्रोजन सोबत. आता मी इथं कॅटलिस्ट घेतेय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. काय घेतेय बोला? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे? आता काहीच होणार नाहीये. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. किती H आहे सांगा बरं बाळांनो मला? 4 H आहे.
इकडचा OH काढा आणि हा H काढा, मिळून काय देणार आहे बोला? 4H आहे ना, HOH म्हणजे काय? H2O. आता बघा काय राहिलंय, HC डबल बॉन्ड O इतकंच राहिलंय आणि H किती राहिले? 3. मग एक H आता ह्या डबल बॉन्डचा करा सिंगल बॉन्ड, एक H इथे द्या, 2 राहिले, एक इथे एक इथे, कळालंय? CH3OH मिथेनॉल तयार झालंय. काय तयार झालंय? मिथेनॉल. त्यानंतर CH3C डबल बॉन्ड OH. एक कार्बनचा ऍल्डिहाइड मगाशी जो होता त्याला आपण ऍसिटल्डिहाइड म्हणत होतो. काय म्हणत होतो? ऍसिटल्डिहाइड. मग आता इथे CH3COOH ला काय म्हणायचं? तर याला म्हणायचं बाळांनो ऍसिटिक ऍसिड. कोणता ऍसिड बोला? ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे. अगेन टेक 4 नेसेंट हायड्रोजन. ॲरोवर काय येणार आहे बोला? लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. 4 H आहेत ना, किती H आहे? 4. काय करणार आहे बोला? एक हा एक H आणि OH मिळून काय देणार आहे? H2O. काय देणार आहे बोला? आता काय राहिलंय? CH3C डबल बॉन्ड O चा सिंगल बॉन्ड O करा आणि किती H राहिले? 3. 4 पैकी एक गेला ना H2O सोबत, 3 राहिले. सो 1 2 3. नाही समजलं? CH3 म्हणजे आता हे काय झालंय बघा, CH3 CH2. This is called as ethanol. This is called as, clear आहे इथपर्यंत? Okay. And now we will go to the last method which is from Grignard reagent. कोणापासून आहे बोला बाळांनो? Grignard reagent. Grignard reagent काय असतं? तर Grignard reagent ला म्हणायचं RMGX. Grignardला काय म्हणायचं बोला? RMGX. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ग्रिग्नार्डच्या सगळ्या रिॲक्शन्स इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर होतात. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतात? ड्राय इथर. ड्राय इथर नसेल ॲरोवर तर मार्क्स मिळणार नाही. ठीक आहे. आता रिॲक्शन बघा कशी होते, खूप सिंपल आहे. मगाशीच याचं नाव सांगितलंय HC डबल बॉन्ड OH. व्हॉट इज इट कॉल्ड ॲज? फॉर्मल्डिहाइड. करा ग्रिग्नार्ड सोबत CH3MgCl. आता याचं नाव बघा काय झालं. CH3 ला म्हणायचं मिथाइल, Mg ला म्हणायचं मॅग्नेशियम आणि Cl ला म्हणायचं क्लोराइड. सो याचं नाव आहे मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. ठीक आहे. आणि ॲरोवर लिहा ड्राय इथर. ॲरोवर काय लिहा? आता सिंपल आहे बाळांनो, ओवर लोन पेअर असतात, निगेटिव्ह आहे आणि हा Mg कसा असतो? मग Mg कोणाकडे जाणार आहे बोला? O कडे. आणि Mg च्या मागे Cl तर नेहमी राहणार. MgCl आर द रोमिओ जुलियट ऑफ केमिस्ट्री. मी सांगितलं होतं ना, Mg गेला की Cl पण जाणार. मग इथे O चा होणार सिंगल बॉन्ड, बाकी सगळं ऍज इट इज आहे. आता काय होणार आहे? O MgCl. मग MgCl जर वर गेला तर CH3 कुठून अटॅच होणार आहे? खालून. इथे झाला CH3. इथपर्यंत कसं आलो कळालं? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रिग्नार्डच्या सगळ्या रिॲक्शन्स are followed by hydrolysis. Are followed by hydrolysis. मॅम व्हॉट इज हायड्रोलिसिस? तर बाळांनो हायड्रोलिसिसचं मीनिंग आहे एडिशन ऑफ वॉटर. हायड्रोलिसिसचं काय मीनिंग आहे? एडिशन ऑफ. मग आता मला एक सांगा, हा Mg पॉझिटिव्ह आहे, मग हा H2O च्या कोणाकडे जाणार आहे? OH कडे. कोणाकडे जाणार आहे? आणि मग Mg जर गेला OH कडे तर मी मगाशी सांगितलं जिथं जिथं Mg तिथं तिथं Cl. मग Mg आणि Cl हे दोघं गेले. आता बघा काय राहिलंय? HCH CH3. इथे फक्त कोण राहिलाय? O. हा MgCl गेला, मग हा H इकडे नेऊन बसवा. कळालंय? CH3 CH2 OH. 2-3 more examples we'll take. बघा काय होणार आहे? O नेगेटिव्ह आहे, मग त्याच्याकडे कोण जाणार आहे बोला? हा Mg. आणि Mg च्या मागे त्याची Cl. मग काय होणार आहे? CH3CH ऍज इट इज लिहा. वर काय होणार आहे? OMgCl. आणि सॅटिस्फाय करण्यासाठी CH3 कुठून अटॅक करणार आहे? खालून. इथे आलं CH3.
मी काय सांगितलं, ग्रिग्नार्ड इज ऑलवेज फॉलोड बाय हायड्रोलिसिस. ऍड H2O in it, H plus OH minus. मग टेल मी वन थिंग, Mg प्लस हे इकडून कोणाकडे जाणार आहे, OH मायनस कडे, आणि Mg च्या मागे त्याची Cl तर आहेच. ठीक आहे, Mg म्हणते Cl ला मी तुला सोडणारच नाही. मग Mg Cl आणि OH गेलं, काय काय राहिलं बोला, CH3 CH CH3 O, आणि त्या O सोबत कोण आला बोला, H. O सोबत कोण आला, H. ठीक आहे, ओके. आता एक गोष्ट ऑब्झर्व करा बाळांनो, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन अजून किती कार्बनला अटॅच आहे, 2. म्हणजे इथं किती डिग्री अल्कोहोल तयार झालाय, 2 डिग्री अल्कोहोल. किती डिग्री अल्कोहोल, 2 डिग्री. फोकस करा, मी याच्यावर एक तुम्हाला चार्ट सांगणार आहे नंतर. ॲल्डिहाइड विथ ग्रिग्नार्ड गेव यू 2 डिग्री अल्कोहोल. आता आपण कीटोन विथ ग्रिग्नार्ड करूयात. CH3 C डबल बॉन्ड O CH3. बाळांनो याचं नाव आहे ऍसिटोन. याचं नाव काय बोला, ऍसिटोन. ऍसिटोन विथ CH3 MgCl, ॲरोवर ड्राय इथर. बोला बरं काय होईल, O नेगेटिव्ह आहे, मग इथून कोण जाणार आहे, Mg का MgCl, MgCl CH3 C CH3 O MgCl, आणि सॅटिस्फाय करण्यासाठी हा CH3 कुठून लिहिणार आहे आपण, खालून CH3. ग्रिग्नार्ड इज ऑलवेज फॉलोड बाय हायड्रोलिसिस. व्हॉट डू यू मीन बाय हायड्रोलिसिस, एडिशन ऑफ H2O. मग हा Mg प्लस OH मायनस ला बघणार आणि त्याच्या मागे जाणार, आणि Mg च्या मागे त्याची Cl तर आहेच. सो MgCl OH बाहेर आलं, काय काय राहिलं बोला, CH3 C CH3 CH3 सगळं ऍज इट इज. वरचा O MgCl गेला आणि त्याच्या जागी काय लागणार आहे, H. आता नीट फोकस करा बाळांनो, OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो कार्बन अजून किती कार्बनला अटॅच्ड आहे, 3. सो 3 डिग्री अल्कोहोल तयार झाला. म्हणजे ग्रिग्नार्ड विथ कीटोन 3 डिग्री झाला आणि ग्रिग्नार्ड विथ ॲल्डिहाइड 2 डिग्री झाला. आता याच्यावर एक चार्ट बघा. यू वॉन्ट मी टू टेक वन मोर एक्झाम्पल ऑफ ग्रिग्नार्ड, नक्की. बरं, आता इकडे लक्ष द्या. आपण मघाशी बाळांनो ॲल्डिहाइडचं रिडक्शन केलं होतं. ॲल्डिहाइडचं काय केलं होतं, रिडक्शन. ॲल्डिहाइडचं रिडक्शन केलं तेव्हा 1 डिग्री अल्कोहोल मिळाला, आणि कीटोनचं रिडक्शन केलं तेव्हा किती डिग्री अल्कोहोल मिळाला, 2 डिग्री. लक्षात आहे ना रिॲक्शन, काही नाही होत, एक H वरून लागतो एक खालून. सो ॲल्डिहाइडचं रिडक्शन मिळालं 1 डिग्री, कीटोनचं रिडक्शन मिळालं 2 डिग्री. आता ग्रिग्नार्ड सोबत बघितली. आता ग्रिग्नार्ड याच्यापेक्षा एक स्टेप पुढे. सो ग्रिग्नार्ड इज स्मार्टर, ग्रिग्नार्ड इज स्मार्टर. आता ॲल्डिहाइड विथ ग्रिग्नार्ड जेव्हा तुम्ही केलं, ॲल्डिहाइड विथ ग्रिग्नार्ड जेव्हा तुम्ही केलं तो 1 स्टेप पुढे निघाला. म्हणजे त्यांनी आता 1 डिग्री नाही 2 डिग्री दिलं. काय म्हटलं मी, 1 डिग्री नाही 2 डिग्री दिलं. आणि मग तुम्ही म्हटले मॅम आता कीटोन विथ ग्रिग्नार्ड करू, तर कीटोनचं रिडक्शन 2 डिग्री दिलं, पण ग्रिग्नार्ड एक स्टेप पुढे, तर कीटोन विथ ग्रिग्नार्ड काय दिलं, 3 डिग्री. खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो हे MCQ साठी, सो दॅट रिॲक्शन सॉल्व्ह करण्यामध्ये वेळ नाही जाणार. आलंय लक्षात. ग्रिग्नार्ड इज 1 स्टेप अहेड, ग्रिग्नार्ड इज 1 स्टेप अहेड. जसं ॲल्डिहाइडचं रिडक्शन 1 डिग्री, कीटोनचं रिडक्शन 2 डिग्री, पण ग्रिग्नार्ड एक स्टेप पुढे. ॲल्डिहाइड विथ ग्रिग्नार्ड केलं तर 2 डिग्री, ॲल्डिहाइड विथ ग्रिग्नार्ड केलं तर 3 डिग्री. सो दॅट इज ऑल बाळांनो. आता याचं एक मेकॅनिझम आपलं राहिलंय, विच इज H2O. अल्कीन मध्ये H2O ऍड करायचा, जसं ऍसिड कॅटलाइज्ड रिॲक्शन होती त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम आहे. इन द नेक्स्ट व्हिडिओ आय विल रेकॉर्ड द मेकॅनिझम ऑफ हायड्रोलिसिस ऑफ अल्कीन. अल्कीन मध्ये H2O ऍड करायचं मेकॅनिझम आपण करूयात. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल, आणि मग फिनॉल कडे जाऊया. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप यू लाईक द व्हिडिओ. Please comment and let me know the answers of the IUPAC that we have solved today. Thank you.